मित्रांनो, अलीकडंच ज्या देशाने आणीबाणीच्या नंतर जो बालेनशहा या पंतप्रधानाने नेपाळसारख्या अगदी छोट्याशा देशाने एकदम क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असालच. त्या बालेनशहा यांनी पूर्णपणे नेपाळमध्ये खाजगी शाळा बंद करून टाकल्या आहेत मित्रांनो, व तिथे सर्व ठिकाणी सरकारी शाळा चालू झाल्या आहेत. व त्यांनी असा कायदा केला आहे की एखाद्या खासदार, आमदार किंवा मंत्री किंवा पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा मुलगा ज्या शाळेत शिकेल त्याच शाळेमध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यालासुद्धा प्रवेश दिला जाईल. म्हणजे विचार करा, बालेनशहा हा नागपूरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो. म्हणजे नागपूरमध्ये शिक्षण घेऊन या बालेनशहा यांनी नेपाळचे पंतप्रधानपद स्वीकारल्या त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2,96,00,000 लोकसंख्या असलेल्या देशाने एवढी मोठी शिक्षणाच्या बाबतीत क्रांती केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शेकडो मराठी शाळा ह्या बंद पडल्या आहेत. व याचे सर्वात प्रथम कारण म्हणजे जे शिक्षणाचे खाजगीकरण चालू झालेलं आहे, हे सर्वात मोठे कारण आहे. व यामुळे जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते मात्र या खाजगी शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे पैसाच नाही. तर ते एवढ्या 20,000, 30,000 रुपये भरून त्यांना शिक्षण घेणे हे अवघड आहे. त्यामुळे या अशा शाळेमुळं जे खाजगी सरकारी शाळेमध्ये जे गोरगरीब विद्यार्थी शिकत होते ते आता शाळाच बंद पडल्यामुळे ते शिक्षण घेण्यास असमर्थ झालेले आहेत मित्रांनो. व यामुळे ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे फार नुकसान होत आहे. व याकडे मात्र या सरकारचे काहीही लक्ष नाही, किंवा त्यांच्यावर उपाययोजना काहीतरी करायला पाहिजे, किंवा त्यांच्यावर तर गांभीर्याने विचार करून या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी उपाययोजना योजल्या पाहिजेत. व जो RT 2009 साली हा कायदा तयार करण्यात आला, त्या कायद्याचे प्रमुख उद्देश हाच होता की जे गोरगरीब विद्यार्थी या खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळेल, या उद्देशाने हा कायदा तयार केलेला आहे. व या शाळा, ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. पण काही शाळा या पालकांकडून पैसे घेण्याचे काम चालू केले आहे. म्हणजे पूर्णपणे मोफत शिक्षणाचा कायदा ह्या RTA मार्फत तयार केलेला आहे. व त्यांच्याकडून सुद्धा या शाळेतील शिक्षकांनी या पाल्यांच्याकडून काही प्रमाणात पैसे घेण्याचं काम चालू केले आहे. व त्यांचे पुस्तकाचे पैसे, किंवा गणवेशाचे पैसे, किंवा स्पोर्ट्स इत्यादी अनेक प्रकारचे पैसे हे वेगवेगळ्या ठिकाणच्या ठेकेदाराकडून ते घ्यावे, सक्ती त्यांच्याकडून केली जाते. म्हणजे यामार्फतसुद्धा या शाळेकडून पालकांची लूट होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. मित्रांनो, अलीकडंच ज्या देशाने आणीबाणीच्या नंतर जो बालेनशहा या पंतप्रधानाने नेपाळसारख्या अगदी छोट्याशा देशाने एकदम क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तुम्ही ऐकलं असालच. त्या बालेनशहा यांनी पूर्णपणे नेपाळमध्ये खाजगी शाळा बंद करून टाकल्या आहेत मित्रांनो, व तिथे सर्व ठिकाणी सरकारी शाळा चालू झाल्या आहेत. व त्यांनी असा कायदा केला आहे की एखाद्या खासदार, आमदार किंवा मंत्री किंवा पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा मुलगा ज्या शाळेत शिकेल त्याच शाळेमध्ये या गोरगरीब विद्यार्थ्यालासुद्धा प्रवेश दिला जाईल. म्हणजे विचार करा, बालेनशहा हा नागपूरमध्ये शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो. म्हणजे नागपूरमध्ये शिक्षण घेऊन या बालेनशहा यांनी नेपाळचे पंतप्रधानपद स्वीकारल्या त्यांनी हा क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे. म्हणजे 2,96,00,000 लोकसंख्या असलेल्या देशाने एवढी मोठी शिक्षणाच्या बाबतीत क्रांती केलेली आहे. 140 कोटी लोकसंख्या असणारा आपला भारत देश शिक्षणाच्या बाबतीत मात्र पिछाडीवर आहे असे आपल्याला म्हणता येईल. कारण शिक्षणाशिवाय या देशाची प्रगती होणार नाही. जो देश शिक्षणावरती जास्त प्रमाणात खर्च करेल त्याच देशाची प्रगती होत असते. म्हणजे मित्रांनो, हा बालेनशहा यांनी तिथं आणीबाणी ज्या लोक रस्त्यावरती उतरून
तिथल्या सरकारला खाली खेचण्याचं काम करून एक नव्या प्रकारची क्रांती या देशाने घडवली आहे. म्हणजे आपला भारत देशसुद्धा या अशा प्रकारची क्रांतीची वाट पाहत आहे काय, की ते क्रांती होण्यानंतर तुम्ही हे कायदे किंवा अशा प्रकारचे चांगले शिक्षण या जनतेला देणार आहे काय? हा कुठेतरी प्रश्न विचारण्याची वेळ या आपल्या देशाला, या देशातील सरकारला करण्याची वेळ आज आली आहे. व या नेपाळसारख्या देशाकडून भारताने सुद्धा काहीतरी शिकण्याची आवश्यकता आहे. व आपल्या भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारची शाळा किंवा या खाजगीकरणाचं पेव जो सुटलेलं आहे, ते खाजगीकरण पूर्णपणे बंद करून सर्व ठिकाणी सरकारी शाळा चालू कराव्या. गोरगरीब जनतेतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे ही विनंती आहे. व नक्कीच हे आपले सरकार अशा प्रकारचं कायदे तयार करतील भविष्यामध्ये व त्याच्या या गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल अशा प्रकारे ते काहीतरी कार्य करतील अशी अपेक्षा ठेवू.